ओके, इट्स 5:38 इन द मॉर्निंग अँड आज आपण चाललो आहे एक शॉर्ट संडे ब्रेकफास्ट राईडला. अँड आपला छावा तर रेडी आहे. 5:30चा ॲक्च्युली मीटअप पॉईंट होता आपला माजुडेचा, बट जरा लेट झाला गाडी पुसून बिसून सगळं करेपर्यंत. हां, गाडी मग अशी सेल्फ स्टार्ट करून तर ठेवलेली मी, आता डायरेक्ट निघू शकतो. गणपती बाप्पा मोरया, गणमूर्ती मोरया. सध्या घाईमध्ये माजुडेला गेल्यावर प्रॉपर हवं तर एकदा इंट्रो देतो. ओके, सो आजची संडे ब्रेकफास्ट राईड असणार आहे आपली जवळपास 100 to 120 किलोमीटरची. ओके, सो आजच्या राईडला ना डेविल आहे, ना अथर्व आहे, ना रॉन आहे. तिन्ही नमुने नाही आहेत. अमितचा पण सकाळी काय कॉल आलेला, तो पण कॅन्सल होणार होता. तर कोण दिसत तर नाही आलेलं, बट मॅसेज तर भरपूर जणांचे आले ग्रुपवरती. फर्स्ट मीटअप पॉईंटवर आलो आहे. कालपर्यंत तरी ना 10 रायडर्स होते. आता सकाळला माहीत नाही किती कॅन्सल झाले, कोण कोण येणार आहे ते. डेविल तर कॅन झाला. ओके, सो 6-5 झालेत आणि फायनली आपली राईडची सुरुवात झाली. आता पुरतं आपल्यासोबत आहेत पार्टी सगळ्यात लास्टला अमित, त्यानंतर मी आपल्या छावावरती, पुढे आहे माझा MT-15, त्यानंतर पल्सर 220 NS F, सगळ्यात जुनाला मॉडेल तो, ज्याच्यावरून माझी फर्स्ट लाईफची लॉंग ट्रिप झालेली. ती म्हणजे मी गेलेलो गणपतीपुळे आणि मस्तपैकी बोचा सोलपाटून आलेलो येताना, राईडवरून येताना त्या. आणि त्याच्या पुढे आहे सुजल आपला रेडरवाला, आणि त्याच्या अजून एक पुढे आहे आत्मस्तर SX250वरती. टोटल गाड्या झाल्यात 1, 2, 3, 4, 5 आणि 6. फाउंटनला अजून 2 जण आहेत, 7, 8. ठीक आहे, 8 जण झालेत. यांनी लाईट एक सेक्सी लावल्या, मला माहीत नाही कुठली लावल्या, पण भाई मला बघून असं भारी वाटलं. मग दाखवतो मी तुम्हाला कुठली लाईट लावले त्यांनी. हे बघा, ही कुठली लाईट आहे. वाव, फुल पॉवर. भाई मस्त आहे भाई. विचारतो मी त्यांनी कुठली लावली आणि कितीपर्यंत लावली. आपल्या बजेटला असेल तर लावून घेऊ आपण पण. मस्तपैकी संडे राईडची सुरुवात झालेली आहे. आणि का मला एवढं फ्रेश वाटतं सकाळ सकाळ. झोप तर मला वाटते मी 1 ते 1.5 तासाची घेतली असेल फक्त, बट ठीक आहे, बऱ्यापैकी फ्रेश आहे मी सध्या. बाकी आता आपल्याला फेस करावं लागेल फाउंटनला जाईपर्यंत या ट्रकची ट्रॅफिक. आणि जेवढ्या केवढ्या वेळा मी कुठल्या पण टायमात इकडे, सकाळी जा, संध्याकाळी जा, रात्री जा, भाई हे ट्रकवाले असं तिकडे तडमडत त्या गायमुखच्या आसपास कुठेतरी. आणि असे तसे नाही, मजबूतवाले ट्रॅफिक असते तिकडे. वाव भावा, स्लीपर क्लच नाहीये, विदाउट क्लच खेचता गेअर टाकतोय तू. दाता आली का जास्त. बघा, सो बाकी ट्रकची ट्रॅफिक जी बोलवते ही वाली गायमुख याच्या आधीपासूनच चालू झाले. अरे लक, तुम्ही पण सर्व्हिस रोड नाही यार, तर मग कसं होईल. आम्ही कुठून जायचं मग. सर्व्हिस रोड पण ब्लॉक करायचा, मेन रोड पण ब्लॉक करायचा. आता खरी राईडची सुरुवात झाली. हे बोलो शिंकलो कसं नाही निघाल्यापासून मी. ADV बाईकचे फायदे. ओके, सो 6:25 आणि आता पोचला आहोत आपण फाउंटन हॉटेलच्या ते आपल्या सेकंड मीटअप पॉईंटवर. बरोबर आलं रे, म्हणजे तसं बघायला गेलं तर म्हणजे बरोबर 10 मिनटं लेटच आले. सर अजून एक येणार होतं इथे कोणतरी, अजून एक होतं इकडे कोणतरी. सँडी, सॉरी जरा लेट झाला. तुमच्यासोबतच आहे सँडी, सॉरी जरा लेट झाला. 5:30ला निघणार होता, आम्ही 6 वाजता निघालो, तरी मग फास्ट आणलं यांना मी जाम. मी माझं पण तेच झाला, मला पाऊण तास दाखवत होता इथपर्यंत. अच्छा, अरे त्यात ते ट्रकवाले जाम ट्रॅफिक केले रे मागे. सो फायनल लाईन आहे SX BMW 310R, अमितची R15, आपला छावा पार्टी 220 रायडर, MT-15 and 390.
चलो लेट्स गो. बऱ्यापैकी रायडर्स नवीन आहेत आपल्याकडे सध्या. वरतून व्ह्यू बघा का मस्त दिसतोय. हा 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 पहिला मस्त ब्रिज बांधला हा. मस्त खाडीवरनं प्रॉपर ब्रिज बांधला. चलो आपल्या ग्रुपसोबत थांबू जरा. बाकी 2-3 रायडर्स आहेत जे फ्रेशर्स आहेत. तर त्यांना घेऊन चालू झालं असं त्यांना घेऊनच चालू. आणि अजून एक 390 ॲड झाली आहे आपल्या ग्रुपमध्ये जी म्हणजे कृणालची. हो TRT 502 इफ आय एम नॉट रॉंग. एक बेसिक टिप देऊ का जी नॉर्मली सगळ्यांना माहीत असेल तर ज्यांना माहीत नाही त्यांनी ऐका. कधी पण सकाळी राईड चालू केली ना तुम्ही, आपण नॉर्मली राईड आपण 5 किंवा 5:30च्या आसपास चालू करतो तेव्हा ना प्रॉपर काळं बसतो. आणि 6:40 to 6:30च्या आसपास ना उजेड व्हायला सुरुवात होते. सो त्या टायमाला ना ती पण ना ट्राय करा एक ब्रेक घ्यायला. कारण की आपल्याला कसं डोळ्यांना सवय झालेली असते तसं अर्धा एक तासापासून काळोखात राईड करायची. आणि अचानक भयानक उजेड चालू होतो. सो त्यात ना डोळ्यांना त्रास होऊ शकतो तुमच्या. मी पण ना मुद्दाहून आता मी भेटलेलो प्रॉपर 6:25 पर्यंत, पण मुद्दाम मी ब्रेक घेतला 10 मिनटं. आणि की बोला असा पण उजेड होतोच आहे तर प्रॉपर उजेड होऊ दे म्हणून आपण. सो ट्रान्झॅक्शन ब्रेक गरजेचं आहे. स्किप करू शकतात बट जर नवीन रायडर असेल तर स्टार्टिंगला घ्या. प्रथमेशची बॅग राहिली असती माझ्या टॉप बॉक्समध्ये. भाई यांनी सायलेन्सर चेंज केला आहे. भाई आता एवढं तर प्रूव्ह झालंय की ना मुंबईमध्येच गरमी आहे आणि स्पेशली तर ठाण्यामध्ये. इथे बघा ना कसं चिल्ड वातावरण आहे. एवढं ठाण्यामध्येच काय पण टेम्परेचर डाऊन असतं म्हणजे लेजिट 35, 36, 38 असं हलकं मस्त धुकं आली आहेत. तुझा साईडला घ्या. काय सीन झाला. त्रास तर नाही देणार कारण की खड्ड्यात टाकलीस तरच आता त्रास देईल तुला. नॉर्मल रस्त्यावर चाललीस तर नाही होणार. कारण बघ ना एवढा तर बेंड होतो एवढा. माझ्याकडे स्टिक आहे का बघतो ना. ॲज युजल आपली ओपनिंग तर झाली आहे. बिचारा पल्सरचा समोरचा मडगाड जरासा क्रॅक गेले वरतून. त्या खड्ड्यामध्ये जरा बाउन्स झाला ना त्यामुळे. ठीक आहे थोडंसं हातबोट लागतंच राईडला. भाई मागाशी का बसवाल्याने काय दाबलाय मला मजबूतवाला. लेजिट तो मिडल लेनवरून डायरेक्ट माझ्या लेनमध्ये विदाउट सिग्नल विदाउट मिररमध्ये फक्त डायरेक्ट घेऊन दाबला मला. नशीब ही गाडी ABS आहे, ब्रेकिंग स्ट्रॉंग आहेत. अदरवाईज सकाळच माझी बुर्जी झाली असती. आणि ट्रॅव्हल्सवालाच होता असाच होता सेम, फक्त वेगळी ट्रॅव्हल होती त्याची. हा अशा लोकांचं ना काय करू पण नाही शकत. ॲक्च्युली आपण ब्लॉगमध्ये बोलू त्यांची कंप्लेंट टिकेट करू पुढे काहीच नाही होत. मी भरपूर ऑब्झर्व केल्या अशा गोष्टी. इकडनं राजस्थान साईड जाणारे असतात ना ट्रॅव्हलवाले तर काही नाही करू शकत आपण. फक्त ती कंप्लेंट होणार त्या नोटबुकमध्ये रजिस्टर राहते. बाकी त्याचं पुढे काय नाही होणार म्हणून त्या कंटा आलोय. बाकी राईट साईडला जिज्जीवाला सनराईज दिसणार आहे आपल्याला. या हायवेवरती ना जेव्हा आलो ना मी मुंबई गुजरात हायवेवरती तेव्हा मी बोललोच आहे या हायवेवरून की का रिस्की आहे हायवे एवढा. आणि हायवेच नाही विसरलेलो बोलायला. आणि ट्रकवाल्याने त्या ट्रॅव्हलवाल्याने मला आठवण करून दिली. अरे वेलकम टू मुंबई गुजरात हायवे. बाबू ये क्या खड्डा आता. मला ना काय माहीत नाही का पण लास्ट जी माझी राईड होती ना त्या राईड बसून गाडीमध्ये जरा प्रॉब्लेम वाटतोय. एक साईडला चालली आहे असं काहीतरी वाटतंय मला. का टायर प्रेशरचा काय सीन झाला का म्हणजे टायर प्रेशर ते मी हायतोच ठेवतोय ना कमी ना जास्त. बट स्टील मला कुठल्या टर्नवरती कुठल्या खड्ड्यांवरती ना असं फील होतं की काहीतरी सीन झालं आहे गाडीमध्ये. मला परत एकदा दाखवून यावं लागेल मालवण राईडच्या आधी. भूक तर अशी डेंजर लागली ना मला काम आहेत का सकाळ. हो ह्या सीटला फॉग किती आहे. परत गरमी चालू असं वाटतं परत ठाण्यामध्ये आलं. हो नाईस. आकाश पल्लू ना
बस मी विश प्रे करते आता मला सकाळच क्रिकेट खेळायला भेटलं ना कुठे मजा आली असते. कारण सकाळी मी मॅच सोडून आलो आणि पार्टी भाई सनराईज झालेला आहे. वाव मिररमध्ये दिसतंय मला. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही. भाई काय पिच आहे हा. काय मजा आली इथे खेळायला. संडेला ना मला आजकाल इश्यू जाम होत चालले राईडसाठी. कारण साला राईड करू का क्रिकेट खेळायला जाऊ हेच समजत नाही मला. आणि सेम टाइम ना दोघांचा पण. आता असं बघायला गेलं तर राईड संध्याकाळी करू शकतो, क्रिकेट पण संध्याकाळी खेळू शकतो. बट सकाळी खेळायला जी मजा येते ना ते संध्याकाळी नाही. आणि राईडचं पण तोच सीन. सकाळी करायला जी मजा येते ती संध्याकाळी नाही. जय बजरंग बली. एक गोष्ट चांगली आहे त्या लाईनीत मंदिर आहेत. बरं वाटतं बघून. गणेश मंदिर. प्रथमेश किती आहे? 40 रुपये सर. फोन दे ना. ओके 5 रुपये पर बाईक आहे. हे माहीत नव्हतं मला इथे एंट्री फी आहे. टोटल 40 रुपीज घेतले. किती बाईक्सचे आपले 8 बाईक म्हणजे 5 8 45 5 रुपये पर बाईक आहे. ठीक आहे भाई. इथे तर चालवायला आणले मग मातीत ना टाकणं मग काय करणार. हे बघा भाई ह्याच लोकेशन बद्दल बोलत होतो. ते काय फोटो येतील कडकवाले. हे क्रिकेट खेळत आहे. हा भाई काय लोकेशन आहे हा. खतरनाक. चालू दे चालू दे. पब्लिक ना मोस्टली तर क्रिकेटच खेळायला येते इकडे. सकाळच फुल मजा करते. टायर कसला स्किट होते माझा. मी ABS ऑफ नाही केले बट ठीक आहे. ब्रेकिंग तसं डोकं आहे मला. मी मूर्खासारखी ब्रेकिंग नाही करणार इकडे. बट यार चला जरा तुम्हाला समुद्राच्या अजून जवळ घेऊन जातो. इथपर्यंत पाणी येतं का. ओय 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 ओय. ओके ॲडव्हेंचर गाडीचा पुरेपूर उपयोग. बस बस असं खुजलीगिरी नको. हे बघा किती जवळ घेऊन आलो मी बाईक समुद्राच्या. फर्स्ट टाइम मला वाटतं एवढं जवळ आलो मी गाडी घेऊन. हॉर्नेट मी लास्ट टाइम मालवणला घेऊन गेलो पण एवढा जवळ नव्हतो घेऊन गेलो. बस भाई कुठे चाललं अजून. माझे हात तिकडे वळत आहेत. हे बघा भाई साहब लेजिट पाण्याला टच झाले. लेजिट पाण्याला टच झाले गाडी. बट हे ना खारं पाणी आहे बाईकसाठी चांगलं नसतं. मी गेली गेल्यात ना बाईक धुणार आहे. हाय काय फ्रेम दिसते ना खतरनाक. समुद्रावरती गाडी चालवते ती. हीच तर मजा आहे. ह्याच्यासाठी तर स्पेशल आलो मी इथे. पाणी तसं बघायला गेलं तर घाणच आहे. एवढं चांगलं नाही आहे बट भाई मस्त. बस 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 झालं. पुरे भरपूर भिजवला टायर. फोटो बिटो तेवढं पावर आलं असं ना. सध्या आमच्याकडे फोटोग्राफर नाही ना म्हणून आम्ही जास्त फोटो नाही काढलेत. हलके फुलके फोटो काढलेत फक्त. होपफुली इंस्टावर टाकण्यापुरते फोटो झाले असतील. बट येस भाई जर तुम्ही येत असाल ना मी सांगेल मी 100% प्रेफर करतो सकाळच्या टायमाला या. म्हणजे ह्या टायमाला ज्या टायमाला मी आलो होते 7:30च्या आसपास इथे. कसं पब्लिक जास्त भेटणार नाही तुम्हाला आणि मेन म्हणजे ऊन भेटणार नाही आणि फोटो तर अजून सेक्सी येतील. बाईक तर मोस्टली बाहेर लावा किंवा आतमध्ये चालवायची इच्छा असेल तर आतमध्ये घेऊन या. हां 390 ओल्डवाल्या. भाई लाईनअप बघा मिररमध्ये काय दिसतोय. होय सो थोडंफार चिल करून आता निघतो आपण आपला ब्रेकफास्ट लोकेशनवर.
वास मस्त येत होता. बरं ऑलरेडी फिक्स झाले लोकेशन म्हणून तिकडे चाललोय मिसळ खायला झणझणीत. वाव बघा नारळाची झाडं वाईट झाले की नाही गोव्याला आलं तसं. खतरनाक यार. काय रे गर्दी फटांगे बोललो. कोळसा आणलाय हे बाबूराव चल उठ ये. राईट मारायचा ना तू काय जातो इकडून. चल राईट मारून का वसेवर ना तिकडनं तुम्हाला बरं पडेल. हां ग्लोव्स घालायला मला कंटाळा येतो कधी कधी. तसंच आता कंटाळा आलेला बट घालू भाई रिक्स नाही मागते. आता सगळ्यांनी गाड्या स्विच केल्यात. अमितची गाडी मी चालवते माझी गाडी अमित चालवतोय अँड आत्मज सरांची गाडी प्रथमेश चालत आहे. प्रथमेशची गाडी आत्मज चालत आहेत आणि बाकी पार्टी पण हलका फुलका लाईनअप चेंज केला आपण. लेट्स गो बेबी. थोडी R15 ची मजा घेऊ. हां चालवायला मजा तर आहे ना भाई फील तर आहे. हा व्ह्यू बघा काय खतरनाक आहे समोर माझ्या. वाकायला एवढं लागते ना की वरती बघायला पण मान दुखते माझी. R15 तशी गाडी पॉवर आहे पण रिस्की आहे जरा माझ्यासारखा रायडरसाठी तरी. ओके सो परत आपण बाईक स्विच केली. आता आलो आपण MT-15 वरती. R15 चालवतोय MT-15चा चालवतो तो पोरगा. आता MT-15 जरा खेचून बघू. आता R15 आता पोरला दिली ना तर अमित मला शिव्या घालणार आहे कारण की तो R15 सहसा कोणाला देत नाही. साला MT-15ची ही सेटिंग काय दिली मला घंटा समजत नाही. अपर डिपर ना बरोबर आहेत पण साईड सिग्नल खाली का दिलेत म्हणजे साईड इंडिकेटरने त्याच्यावरती हॉर्न दिलं आहे. आजच्या या संडे ब्रेकफास्ट राईडची स्पेशालिटी काय माहिती का. आज आम्हाला जो ब्रेकफास्ट भेटला ना म्हणजे तो आम्ही मिसळपाव खाल्ला तो तंदुरी मिसळ. हय हय काय टेस्ट होती भाई तिची. 10 out of 9.5 पावर होती. कधी त्या साईडला गेलात विरार साईडला ना शेतकरी धाबा म्हणून आहे नक्की ट्राय करा. आम्ही वेटिंग ॲक्च्युली 17वा नंबर चालवतो त्या आम्ही 24वी वेटिंग लावलेली 24व्या नंबरसाठी म्हणजे अर्धा तास जवळपास मी वेटिंगवर होतो. म्हणजे एवढी केवढी वेटिंग केली ना वर्थ इट होती त्या मिसळसाठी. नक्की ट्राय करा. माहिती कसली लागली. ओके सो 11:15 झालेत. 12 वाजायला फक्त 10 मिनटं बाकी आहेत आणि आपण पोचलो आहे माजुडेला. हे सगळं आपलं आता बाईक अर्धा बाईक डिस्ट्रीब्यूट झाल्या मागाशी फाउंटनला अर्ध्याने इकडे तिकडे गेली. सो ब्लॉग आता इथेच एंड करतो. होपफुली तुम्ही संडे ब्रेकफास्ट राईडची एन्जॉय केली असेल. गाडी आता वॉशिंगला घेऊन जातो जाम घाण झाली. चलो पीस आउट.